हां, सगळ्या भक्तांचं स्वागत आहे आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये. तर मी आज एक महाभारताचे आणि रामायणावर एक शृंखला घेणार होतो. अ, महाभारतातले विवादास्पद प्रसंग आहेत. जसं वेदव्यासांचा जन्म, द्रौपदीची 5 पत्रिका, कर्णासोबत असं का झालं, एकलव्यासोबत असं का झालं, त्याच्यानंतर रामायणामध्ये काही डाऊट्स होते, सीताला अग्निपरीक्षा का द्यावा लागली, त्याच्यानंतर शंभूक नावाच्या शूद्राला वध का केला भगवंताने, किंवा इकडे हे जे काही महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये कॉन्ट्रोवर्सी आहेत त्याच्यावर मी चर्चा करणार होतो. पण नंतर मी जेव्हा येताना बघितलं की याच्यावर खूप अजून हे करणं गरजेचं आहे, म्हणून ती शृंखला जी असणार आहे मी ती पुढच्या प्रवचनापासून घेईन. आजचा मी टॉपिक घेणार आहे सुखी संसारासाठी काय काय गरजेच्या गोष्टी आहेत, त्याचे काही फॉर्म्युले मी आज हे करणार आहे. एक चांगलं भक्तीला पोषक वातावरण आचार्य म्हणतात आणि राधानाथ महाराज एका प्रवचनामध्ये म्हणतात, एक चांगलं जे भक्ती करायचं असेल तर 4 गोष्टी चांगल्या असल्या पाहिजे. म्हणजे भक्तीमधली एखादी जरी गोष्ट डामाडोल झाली तर भक्ती नाही होऊ शकत. एक म्हणतात ते स्वास्थ्याकडे लक्ष द्या, आणि स्वतः भक्तीनं ठाकूर सांगतात की आरोग्य ही धनसंपदा आहे. आरोग्य चांगलं राहिलं तर तुम्ही भक्ती करू शकाल, आणि जर आरोग्य चांगलं नाही राहिलं तर तुम्ही भक्ती नाही करू शकत. बघा, तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमचा अनुभव असेल की तुम्हाला माळा वडणं, ग्रंथ वाचणं सुद्धा कठीण जातं, कारण शरीर साथ देत नाही. मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतो, मला तेवढं जाणवलं. तर 16 माळा करायचं म्हणजे कठीण जायचं. ते म्हणतात शरीर स्वास्थ्य. दुसरी गोष्ट ते सांगता अर्थाचं नियोजन पाहिजे ग्रस्तांमध्ये, किंवा आपण नोकरी करतो, व्यवसाय करतो, शेती करतो, तर त्या अर्थाचं व्यवस्थित प्रॉपर नियोजन असलं पाहिजे, कारण की अर्थामध्ये कमी जास्त होऊ शकेल. म्हणून प्रत्येक ग्रस्ताने आपल्या जीवनाची प्लॅनिंग केली पाहिजे, किंवा एक काळानंतर पैसे कमवायचे आणि त्याच्यानंतर रिटायरमेंट घेऊन 2 गोष्टीसाठी वेळ दिला पाहिजे त्याने, ग्रस्ताने. स्वतःच्या स्वास्थ्यासाठी आणि परिवारासाठी वेळ, आणि अध्यात्मासाठी वेळ. हे महत्त्वाचं आहे. जर अर्थ व्यवस्थित नसेल तर तुमच्या माळा नाही होणार, जप पण नाही करू शकणार. तुमच्या मनामध्ये चालणार आहे, अरे मुलांची फी भरायची, मेडिकल आलं, प्रॉब्लेम्स आलं, अन्न वस्त्र निवारा आहे, लाईट बिल आहे, पाणी बिल आहे, काही ना काही चालूच राहतं. ग्रस्त म्हणजे काय, पैशाचं त्याला लागत असो. मग त्यामध्ये कसं केलं पाहिजे हे पण आपल्याला फॉर्म्युले सांगितलेले आहे. तिसरं आहे सामाजिक भान असलं पाहिजे. आपण ज्या समाजात राहतो, ज्या नातेवाईकात राहतो, ज्या परिवारात राहतं, तर त्यांच्यासोबत पण आपले एक चांगले संबंध पाहिजे. त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे आणि मग तो कसं का असेना समाजामध्ये जातपात न पाहता त्याच्यामध्ये राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात शेवटी एक सांगतात राधानाथ महाराज, ते म्हणजे पारिवारिक जीवनामध्ये पारिवारिक स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे. याच्यातलं एक जरी स्वास्थ्य बिघडलं तर भक्ती नाही होऊ शकत. शरीर बिघडलं तर जप होऊ शकत नाही, मन पण लागत नाही. दुसरी कोणती गोष्ट सांगितली, अर्थ जर नसेल, आता इथं 3 टाईम आपल्याला जेवण भेटतंय म्हणून आपल्याला भक्ती करणे, आणि जर एक टाईम जेवण नाही भेटलं तर आपल्याला सत्संगात कोण येऊन बसणार, आणि सत्संगात आलं तर आपण साधना थोडी करत बसणार. अर्थाचं हे असलं. तिसरी गोष्ट सामाजिक, काही राजकीय परिस्थिती बिघडलं तरी आपण नाही करू शकत, तर ज्या परिवारामध्ये काही झालं. आणि चौथी पारिवारिक जीवनामध्ये ते स्वास्तिक पाहिलं, आणि त्या पारिवारिक जीवनामध्ये काय काय तत्त्व पाळले पाहिजे, आणि त्या तत्त्वाचं आपल्या जीवनात जर सांभाळून आपण केलं. आता तुम्ही म्हणता, प्रभूजी आम्ही तर ऑलमोस्ट क्रॉस झालोत, आता आमची मुलं लग्नाला येतील काही वर्षानं किंवा राहीन, पण भविष्यामध्ये जेव्हा किती जरी काही नाही म्हटलं नवरा बायकोमध्ये थोडंफार तणतण वाजत असते. पण ॲज अ भक्त म्हणून आपण भक्त आहेत ना, आपण जेव्हा भक्ती करतो तर भक्ती करताना आपल्याला सद्गुणाची वाढ झाली पाहिजे आपल्या जीवनामध्ये, आपल्या आचरणामध्ये, आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये, आणि त्यावर आपल्या वाईट गुण आपोआप निघाले पाहिजे. हे भक्तीचं लक्षण आहे. म्हणून सुखी ग्रस्त जीवनाचे जगण्यासाठी काही तत्त्व आहेत. ते पहिली गोष्ट सांगतात महाराज आपल्या प्रवचनामध्ये, एकमेकांना सतत टाकून बोलू नका, किंवा टाकून अजिबात बोलू नका. जरी
काही जणाला असतात ना, हां, हासिक मजा करणं हा ग्रस्त धर्माचा असलं पाहिजे. पण त्या हासिक मजामध्ये टाकून बोलणं, जसं एक मी उदाहरण देतो. नाशिकमध्ये मी इंदिरानगरमध्ये प्रवचन करत असतो. एक कपल यायचं, दोघंही MBA झालेले होते आणि नेहमीच आता त्यांची सून नाही का, आपल्या सासू त्या सुनाला बोलायची आणि तो नवरा त्या बायकोला असं बोलायचा आणि त्यांची सुरुवात कुठून व्हायची, की भाजीमध्ये मीठ कमी पडल्यानंतर तुझ्या आईनं हेच शिकवलं का? म्हणजे त्याने काय केलं, तो प्रॉब्लेम तिथं न सॉल्व्ह करता कुठे गेला, तो आईकडे गेला. मग ते आईहून कुठे गेला, तो बापावर गेला. मग ते पूर्ण खानदान काढत बसलं. मग ही काही कमी नव्हती. तिनं जसं तू माझ्या आईबापाचं काढलं, तसं तुझी आई काय करते, तो म्हणतो तू माझ्या आईवडिलाला आदर देत नाहीस. अरे नाही बाबा, तुझं चुकत आहे. तुला जर तुझ्या आईवडिलांच्या प्रती आदर पाहिजे असेल तर तू तुझ्या सासू सासऱ्याच्या प्रती आदर ठेव. आणि हे तत्व आहे, तुम्ही बायकोच्या आईवडिलाला आदर सत्कार देता तर बायको तुमच्या आईवडिलाला आदर सत्कार देईल. म्हणजे मेवना हे जे असतं, तर त्यामध्ये एकोणाकाला टाकून बोलू नका कोण्या गोष्टीमुळं. काही जण असतात ना, ज्या लेडीज असतात त्या श्रीमंत घरातल्या असतात आणि नवरा बिचारा गरीब घरातला असेल, तर त्या माझ्या बापाकडं असं होतं. इंदिरानगरमध्ये एक परिवार आहे, ते प्रभूजी गरीब आहेत, म्हणजे आर्थिकदृष्ट्या आणि सगळ्यात. माताजी खूप श्रीमंत घरातली, पण ती म्हणजे माझ्या बापाकडे एवढा बंगला आहे, माझ्या बापाकडे गाडी आहे, त्यांच्याकडे असं आहे तसं, तुमच्याकडे काहीच नाही. म्हणजे वारंवार माहेरची आठवण करून त्या माणसाला काय करणं, बोलणं. बाई तुझं लग्न त्याच्याशी झालंय ना, आता माहेरच्या गोष्टी सोडून दे. तो एक दिवस वैतागून म्हटला, तुला जर एवढा माहेरचा पुळका आहे तर तू तिकडे जात का नाही? ते म्हणतात प्रभूजी आता आजकाल तुम्ही हे टॉपिक काय घेतायत? हा पण आहे भक्ती ऐकलं, पण हे भक्तीला पोषक आहे बरं. हां, तर ती बोलायची आणि नंतर त्याच्याकडे बिचारी झेन कार होती पहिली, माहिती 800 झेन काही नावाची, ती विकली, स्कोडा घेतली आणि ती म्हणली 2 BHK नाही चालेल, 3 BHK लागेल. तो बिचारा मरमर करतो चाललाय, पण हिची हौस काही कमी होत आहे ना. तर त्याच्यामध्ये स्त्री पुरुष दोघं पण, म्हणजे पुरुष पण स्त्री पण असं, याच्यामध्ये महत्त्वाचं काय, की एकमेकावर विश्वास ठेवा, टाकून बोलू नका. असं समजायचं की बायको आईबापाला सोडून आलेली, आपली सेवा झाली फुकटमध्ये, हे आपली सेवा करते. आणि आपल्याला बी कळायला पाहिजे, म्हणजे पतीचं काम आहे पत्नीला आदर देणं, आणि पत्नीचं काम आहे की हा नवरा जो भेटलाय तो आकाशातून टपकला नाही, तर त्याला कोणी दिलं, माता पिता आहेत, तर त्याला पण मान समान आदर दिला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा म्हणतात मी आणि माझा नवरा, बाकीचे गेले. एक म्हणे ना, आकाश से टपका आणि खजूर में अटका, असं काहीतरी. हां, तर ते तसं नको व्हायला. तर ते एकूण एकाला दिलं पाहिजे. आणि याचं चांगलं उदाहरण कोणाचं माहिती आहे का, कर्दमुनी आणि देवहूतीचं. कर्दमुनी गरीब घरातले आणि देवहूती स्वयंभू आणि शत्रुपाची कन्या, पृथ्वीचं राज्य असलेलं. पण तिने कंप्लेंट कधीच केली नाही की माझा बाप एवढा आहे, माझी आई एवढी आहे. पण नवऱ्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुसार तिने व्यवहार केला आणि कधी तिने तक्रार नाही. तिनं शारीरिक तपासणी केली, जातानाच बापानं धनसंपत्ती दिली, पण झोपडीमध्ये राहिलं, पतीची सेवा कर गेली, पण तक्रार नावाचा कधीच विषय नाही काढला होता. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा की एकमेकाला सतत टाकून बोलू नका, कारण बोलण्यानं काय होत आहे, एकूण एकाचं मन दुखवतात आणि मन दुखवलं की विभागल्या जातात. मारलेला बाण आणि बोललेले शब्द कधीच वापस येत नाही. बाण तरी काढता येतो, पण एखाद्याचं हृदय नाही का एकदा दुखावलं ना, तर त्याला बाहेर काढणं खूप कठीण राहत आहे. तर हे ठेवलं पाहिजे. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की तुमच्या जोडीदाराचा स्वभाव जबरदस्तीने बदलण्याचा प्रयत्न नका करू. तुमचा जोडीदार आहे ना, त्याचा स्वभाव कसा आहे, नवऱ्याला वाटतं की बायको माझ्या स्वभावानुसार जगली पाहिजे आणि बायकोला वाटतं की नवरा माझ्या स्वभावानुसार कसं. तर दोघांचे स्वभाव कसे असणार आहेत, डिफरन्स आहेत. आता तुम्ही घरात 4 लोक असू द्या, तुम्ही दोघं नवरा बायको, तुमचे 2 पोरं असू द्या, पण पोरांचे स्वभाव वेगळे राहतील. बायकोचा नवऱ्याचा स्वभाव सगळ्यांचे डिफरन्सेस असणार आहे, सगळेजण युनिक असणार आहेत. तुम्ही बापाला वाटतं मला पोरग माझ्यासारखं बनलं पाहिजे, किंवा बापाला वाटलं पाहिजे पोरगी माझ्यासारखी जमली पाहिजे, आईला वाटतं पोरगी नाही. तर प्रत्येकजण युनिक आहे आणि त्या युनिक आयडेंटिटीनुसार त्याच्याशी व्यवहार करता आला पाहिजे. तर करू नका
तर याच्यासाठी चांगलं उदाहरण आहे की यांना जर बदलायचं असेल तर स्वतःच्या उदाहरणातून नाही का बदला, स्वतः बदला आणि त्यांना रोल मॉडेल बनवा. मुलांना सांगायचं असेल ना तर स्वतःच्या रोल मॉडेल बना. तर हळूहळू काय होईल, त्यांना कळत नाही बाबा या माणसाला नाही का आवडत नाही, आपण यांच्यासारखं व्हावं. कधी कधी काही असतं, मी पाहिलं काही घरामध्ये मुलांना म्हणतात मोबाईल नको खेळू, काय कर मोबाईल नको, पण स्वतः खेळतात. तर मुलं बदलतील का? किंवा घरात नाही बन. तर त्यापेक्षा बेटर काय की तुम्ही स्वतःच्या, जसं माझं नाशिकमध्ये मी नेहमी उदाहरण देत असतो, एक मोठे अधिकारी आहेत, तर ते घरी संध्याकाळी आल्यानंतर फोन नाही वापरत, साधं बटनचा फोन वापरतात. मुलांना रोल मॉडेल ठेवतात ते आणि त्यानुसार ते काय करतात, व्यवहार करतात. हा दुसरा मुद्दा आहे. तिसरा, एकमेकावर दोषारोपण करू नये. दुसऱ्या व्यक्तीसमोर एकमेकाच्या चुका काढू नका, एकमेकाला समजून घ्या. म्हणजे जेव्हा तुम्ही सामाजिक जीवनात, पारिवारिक जीवनात जातात तर चार चौघात घेऊन त्याच्या सालटे काढू नका, चांबडे काढत बसू नका. हे असं आहे, तो तसा आहे, असा वागतो, तसा वागतो. माझं आठवतं चांगलं, मी एका नातेवाईकाकडे जायचो नेहमी. तिथं गेलं ना, ते जे पाहुणे यायचे एकूण एकाच्या निस्त्या उधाड्या काढायच्या. मग त्या समोर नंतरचा जो पर्सन होता, ठीक आहे त्याचा स्वभाव तसा होता, पण समोरचा पण नाही का त्याची घरातला मराठीमध्ये म्हण एक आहे, घर फिरलं की त्याची वासे फिरतात, माहिती आहे? घर फिरलं त्याची वासे फिरतात. तर त्याच प्रकारे म्हणजे जर नवरा आला सासरवाडीला आणि बायकोनं सांगितलं की माझा नवरा असा आहे, नवरा तसा आहे, तर बायको तर बोलतीच बोलती, पण बायकोवर सासू सासरे चाल्याच्या बायका सगळ्या पार बिचाऱ्याचं इज्जत ठेवत नाहीत. म्हणून सासरवाडीला गेल्यानंतर कधी पण आपल्या नवऱ्याची इज्जत ठेवता आली पाहिजे. आणि नवऱ्याचं काम आहे जेव्हा आपण आपल्या घरी राहतो तर बायकोला नाही का, असं नाही की बहिणी आल्या किंवा घरातले नातेवाईकाला सांगायचं माझी बायको अशीच वागते तशीच वागते, ते दोन्ही पार्ट्या निघून जात्या, पण सोबत तुम्हाला राहायचं आहे, बरोबर आहे? त्या दोन्ही पार्ट्या ऐकतील, तुम्हाला तोंड चोपडापणा करते, निघून जाते, पण तुम्हाला सोबत राहायचं आहे. तर त्या चुका काढून तुमच्यामध्ये संबंध मधुर होतील का विस्तून तुष्ट होतील? काय होईल, काय वाटेल तुम्हाला? महत्वाचं ना की तुम्ही नाही का दोन्ही पार्ट्यांना काम आहे की जे काही असेल दोघं एकूण रूममध्ये घ्या आणि एकूण एकाची केस वाढा, मारामाऱ्या करा, चालेल, पण चार चौघात नका, अजिबात काढू नका, दोषारोपण काढू नका. हे सांभाळून राहा. कारण कलियुगामध्ये आता एक तर बायका भेटत नाही, नवरे भेटत नाही, लय अवघड झालंय. त्याच्यात जे आहे ते सांभाळा आणि एकमेकाला समजून घ्या. माझ्या गावात एक घटना सांगतो. आमचं जे शेत आहे ते शेताच्या जाताना रस्त्यानं नाही का एक मोठे शेत आहे, मोठा सदन शेतकरी. त्या नवऱ्यानं सुसाईड काय केलं माहिती आहे का तुम्हाला? सुसाईड का करून घेतलं? बायको नेहमी म्हणायचं अहो तुमच्या अंगाचं लय घाण वसत, लांब राहा तुम्ही, लांब राहा. 2 लेकरं झाल्यानंतर आणि तो नेहमी बायको त्याला धीट करायची. मी तुम्हाला डीपमध्ये का सांगतोय, एवढ्या गोष्टीमुळे त्या व्यक्तीनं आत्महत्या केली. ती बाई वयाच्या 40 पण झाली नाही, 38-35च्या आसपास विधवा झाली आणि पराधीन झाली. ती नवरा गेला, शेत मोठ्या देराकडे गेलं, म्हणजे भीक मागायची वेळ आली. फिजिकल ते सगळे भौतिक जगामध्ये शरीर नाशवंत, स्त्री असो का पुरुष असो, पण तेवढ्या गोष्टीमुळे त्यानं काय केलं, आत्महत्या केली. आणि याचं कारण काय मी हे का सांगतोय, आता लेटेस्ट एक घटना सोशल मीडियावर खूप जोरात चालू आहे. अतुल सुभाष त्यानं आत्महत्या करून घेतली. त्याची बायको त्याला टॉर्चर करीत होती. असे कितीतरी उदाहरणं बायका नवऱ्याला करतात, नवरा बायकोला करतोय. म्हणून दोषारोपण करण्यापेक्षा त्याला पॅचअप करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हे जेव्हा समजून घेतो तेव्हा आपल्याला ते संसारिक जीवन खूप चांगल्या प्रकारे. आणि तुम्हाला सांगतो ग्रस्त धर्म एवढा चांगला आहे ना की 3 गोष्टी ग्रस्त धर्मात, ब्रह्मचारी संन्यासी आकाशातून टपकत नाही. कुठून येतो तो? ग्रस्तातून येतो, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ग्रस्त तिन्ही आश्रमाला पोषण करतो, ब्रह्मचर्याचं, संन्यासाचं, वानप्रस्थाचं काय करतो, पोषण करतो.
म्हणजे त्याची जिम्मेदारी. आणि तिसरी गोष्ट, भगवंत जेव्हा अवतार घ्यायचा असेल तर ब्रह्मचारी आणि संन्यासाच्या जवळ येत नाहीत. ते कुठून अवतार घेतात? तुमच्यासारख्या ग्रस्ताच्या जीवनातून घेतात. म्हणजे तिन्ही आश्रमपेक्षा ग्रस्त आश्रम किती चांगला आहे. ग्रहमेधी होऊ नका. ग्रहमेधी म्हणजे काय? स्वतः इंद्रिय तृप्ती करायचं, जगाचा नाही, याला ग्रहमेधी म्हणतात. आणि ग्रस्त म्हणजे काय? जो त्याचा केंद्रबिंदू भगवंत आहे आणि तो जॉब बी करतो, शेती बी करतो, नोकरी बी करतो, व्यवसाय बी करतो आणि मुलाबाळांना जन्म देतो आणि मुलाबाळांचं पोषण बी जरी करतो, तर त्याचा मेन उद्देश काय असतो माहिती आहे का? भगवंतासाठी मी करतो आणि हे भगवंतानं मला दिलंय. मी सेवक आहे आणि माताजी स्वतःला सेविका समजतात आणि प्रभूजी स्वतःला सेवक समजून हे कोणी, याला ग्रस्त धर्म मानतात. मग असा आदर्श ग्रस्तामध्ये भगवंत, संन्यासी, ब्रह्मचारी तुमच्याकडून एवढं राहतात, तर मग आपण ग्रस्त धर्मात कसं राहिलं पाहिजे हे आपल्याला हे तत्व दिलेले आहे. म्हणून एकमेका दोषारोपण करू नका. जरी दोष दिसले तर त्या दोषाला काय करा? दुर्लक्ष करा आणि चांगले सद्गुण बघा. बऱ्याच वेळा काय होते, आपल्याला वारंवार काही जणांची सवय असते दोष पाहणं. ते नवरा असो का, बायको असो का, घरातले संबंध, अरे सोडून द्या ना, कशाला दोष पाहता? जेवढे दोष त्याच्यामध्ये तेवढे दोष आपल्यामध्ये पण आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. त्याच्यानंतर चौथी गोष्ट, एकमेकाला प्रामाणिकपणे स्वीकारा, एकमेकाची काळजी घ्या आणि एकमेकांना वेळ द्या. एकमेकाला प्रामाणिक स्वीकार करा. म्हणजे तो काळा असो का गोरा असो, ज्ञान कमी जास्त असेल, धनसंपत्ती कमी असेल, रूपामध्ये कमी जास्त असेल, स्वभावामध्ये कमी जास्त असेल, तर प्रामाणिकपणे स्वीकारा ना. आता आजकाल ते मुलं असं स्वतः नाही का आफ्रिकेत जंगलातले राहणारे पोरं आणि ते पोरगी बघतात युरोपियन देशातली गोरी गोमटी. लक्षात आलं? पोरा काळा कसा आफ्रिकेतला आणि बायको त्याला कशी पाहिजे? रशियातली गोरी गोमटी. नाही बाबा, तू काळा आहे ना, मग तू काळ्यासारखंच बघ. पोरगी पण आफ्रिकन असते, पण तो मुलगा कसे बघतो? अमेरिकन बघतो. नाही, आपली कॅपॅसिटी काय? रूपाच्या नुसार, गुणाच्या नुसार किंवा धनानुसार किंवा आपले सामाजिक पारिवारिक बॅकग्राऊंड काय, त्यानुसार आपण ते बघितलं पाहिजे आणि त्यानुसार ते हे केलं पाहिजे. प्रामाणिकपणे स्वीकार करा. म्हणजे बाहेरच्या प्रभावापेक्षा स्वभाव महत्त्वाचा आहे. आणि एकमेकाची काळजी घ्या सुखदुःखामध्ये. जेवढं तुम्ही प्रेम करतात एकूण एकाला, आणि तुम्ही म्हणता हे असं तुम्ही का सांगतात प्रभूजी? हे सांगण्याचं मागं, आपली बायको ही वैष्णवी आहे आणि आपला नवरा हा वैष्णव आहे. वैष्णव अपराध मंदिरात होत नाही, बाहेर होत नाही, तर तो तुमच्या घरातसुद्धा वैष्णव अपराध होता. तुम्ही जेव्हा टाकून बोलतात तर तुम्ही भगवंताचे भक्त असल्यामुळे भगवंत दुखावले जातील का नाही? म्हणजे एखादा भक्त माताजी प्रभूजी दुखवले तर भगवान कृष्ण नाराज होणार ना. तुम्ही त्याला बायको नवरा म्हणून पाहता तुमच्या संबंधावर आधारित, पण आंतरिक चेतना पाहिलं तर तो भगवंताचा भक्त किंवा भक्ती नाही. तर तेवढाच जिथे जिथे गरजेचं असेल रागवणं, कधी कधी त्या रागवण्यामध्ये प्रेम पण वाढतंय, तर तिथे एकूण एकाला ते सांभाळून घेतलं पाहिजे. तर एकमेकांना प्रामाणिकपणे स्वीकारा, एकमेकाची काळजी घ्या आणि एकमेकांना वेळ द्या समजून घेण्याचा. पाचवी गोष्ट, सगळ्यात चांगला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा एक उपाय म्हणजे की समोरच्याचं 80% ऐकून घ्या. म्हणजे त्याच्या पोटातला निघू द्या आणि तो 80% एकमेकाचं ऐकून घ्या आणि त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष द्या की हा कोण्या गोष्टीमुळं वारंवार आपल्यावर नाही का त्याच्या बोलण्यातून दिसतंय. आपल्या बोलण्यातून असतं ना, आता तुम्ही म्हणता प्रभूजी आमचं जीवन झालं, आम्हाला कशाला तुम्ही या विषय सांगता? नाही, कामाला येईन कुठं ना कुठं तुम्हाला. तर छोट्या छोट्या गोष्टी लक्ष द्या. म्हणजे एखादा व्यक्ती सारखं सारखं बोलत असेल ना, तर ते एक शब्द किंवा एक थीम नका त्या समोरच्या बिंबवायची असते. आणि तुम्ही छोटीच गोष्ट जर पाहिली ना, तर तुमच्या लक्षात येतं की नाही, याला ही गोष्ट आवडते आणि ही गोष्ट आवडत नाही. आणि मग ती गोष्ट जर तुम्ही धरली, चांगली वाईट, त्यानुसार तुमचे संबंध असतात. तर त्या गोष्टी द्या. 80% ऐका आणि 20% काय करा? सजेशन द्या. ते तुमच्या घरात असो की ऑफिसमध्ये असो की ज्या ठिकाणी असो, संबंध चांगले ठेवण्यासाठी ह्या ठेवा. पुढचा मुद्दा, पती पत्नीला एकूण एकाला नावात देऊ नका. सचिन इकडे रे, नाही तर काय म्हणायचं? चिंटूचे पप्पा इकडे या किंवा चिंटूची आई इकडे या, नाही तर अतुल इकडे पाणी दे रे, प्रभूजी आलेत. तर नवरा बायकोला
एकूण एकाला आदरार्थी शब्दांनी वापरलं पाहिजे. किंवा नवऱ्यानं बायकोला शॉर्ट आवाजामध्ये याच्यामध्ये नावानं आवाज देऊन नाही का बोलवलं पाहिजे. नाही तर पिंटूची आई किंवा चिंटीची आई किंवा सखीची आई अशा आवाज दिला पाहिजे. मी पाहिलं कायलं ए इकडे, तर ते बी असं होतं. तर ते देशकाळ पाहतूनुसार तुम्हाला तुमची काय परिस्थिती त्यानुसार तुम्ही बोललं पाहिजे हे दिलेले. तर ते म्हणतात एकमेकाला सभ्य आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक राहिलं पाहिजे. दोघांनी एकमेकापासून प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा करू नका. सगळ्यात चांगला फॉर्म्युला काय, प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका नवऱ्याकडून किंवा बायकोन. जेव्हा अपेक्षेचा भंग होतो तेव्हा तुम्ही दुःखी होतात. तर आपल्याला कळायला पाहिजे आपल्या नवऱ्याची कॅपॅसिटी काय आहे. पण तुम्ही म्हणताना मला 25 लाखाचा डायमंड पाहिजे, नाही ना बिचारा तो चाललाय ना, त्याच्या पगारामध्ये त्याला सगळं चालवायचं असतं. आणि तुम्ही नवऱ्यानं बायकोकडून काय एवढीच अपेक्षा ठेवा की त्याची कॅपॅसिटी पाहून ठेवलं पाहिजे. आता तुम्हाला कोणत्यात काय ठेवायची अपेक्षा आहे तुम्हाला परिस्थितीनुसार कळायला पाहिजे. ठीक आहे. पुढचा मुद्दा, आपले पती किंवा पत्नी दुसऱ्या पती पत्नीसोबत तुलना करू नका. एकमेकांना जसे आहेत तसे स्वीकार करा. बघ ती कशी वागते, कशी दिसते, तू कशी आहेस, किंवा तो बघा कसं वागतो, तो कसं करतो, हे करतो. जसं मी नेहमी सांगत असतो, एकदा एक बाप नाही का मुलाला खूप मारत होता, तो रडत होता आणि मला बघ श्वेता नाही का किती मार्क्स पाडली, ती सक्सेसफुली झाली आणि किती तिनं अभ्यास करून केलाय. तर तो म्हणतो त्या श्वेताला पाहूनच मी असं झाले. तर सांगण्याचा मुद्दा असा की तुलना करू नका एकूण एकाच्या. साडीमध्ये व सोन्यामध्ये, गाडीमध्ये, घरामध्ये तुलना नका करू. तुम्ही जसे आहेत ना एकूण एकाला तसेच स्वीकार करा. हे महत्त्वाचा मुद्दा दिलेला आहे आता. पुढे ग्रस्त जीवनाचा मूळ उद्देश एकमेकाला आध्यात्मिक जीवनात प्रगती करण्यासाठी आहे. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. त्यानुसार एकमेकाला काय करा, ॲडजस्टमेंट करा. तुमचा मेन केंद्रबिंदू काय आहे. भौतिकवादी लोकांचा केंद्रबिंदू इंद्रतृप्ती आहे आणि भक्तांचा केंद्रबिंदू कोण आहे, भगवंत आहेत. तर केंद्रबिंदू इंद्रतृप्ती राहील तर तुम्ही नेहमी कुत्र्या मांजरासारखे भांडण करणार. पण तुमचा केंद्रबिंदू भगवंत राहतील तर तुमच्यामध्ये भांडण तंटे होणार नाही. कारण तुम्ही समजतात की आमच्या दोघांचा केंद्रबिंदू कोण आहेत, भगवंत आहेत. हे लक्षात ठेवा. पुढे काही समस्या असल्यात एकमेकांपासून लपून न ठेवता त्या समस्येवर परस्पर मांडून समजुतीने सोडवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. जर दोघांमधील समस्या सुटत नसतील तर वरिष्ठ भक्ताकडून किंवा आपल्या काउन्सलरकडून योग्य मार्गदर्शन घ्या. म्हणजे काही समस्या असतील तर एकमेकांना लपून नका ठेवू. गैरसमज हा खूप डेंजर असतो. आजकाल शिक्षाष्टपूर एकदा सांगत होते, भांडण विवाह तुटण्याचं मेन कारण काय, मिसअंडरस्टँडिंग. एक म्हणजे दोघं मोबाईल लपून ठेवतात ना, कोड लावून ठेवतात. तर ते जेवढं तुम्ही लपून ठेवतात तेवढं प्रॉब्लेम. माझा मोबाईल असा आहे घेऊन टाक, तुझा मोबाईल तसा आहे ठेवून द्या. आणि कलियुगामध्ये ह्या मोबाईलनं तर लेट डोक्याला ताण आणलाय. असं वाटतं डबडं फेकून द्यावं कधी कधी, पण त्याच्याशी जीवन पण जगत नाही. तर हे, आणि जर ते सुटत नसेल तर समजूतीनं प्रामाणिकपणे प्रयत्न करा. नाही सुटलं तर वरिष्ठ घरातले जे आईवडील असतात, बहीण भावंडं असतात त्यांच्याकडे जा. ते नाही सुटले तर आध्यात्मिक गायडन्स करणारे जे तुमचे काउन्सिलर्स असतात, ग्रस्त भक्त माताजी, जसं आपल्या भगूरमध्ये हरकप्रोजी माताजी येतं, हे तुम्हाला ग्रस्त म्हणून नेमून दिलेले, त्यांच्याकडे जा, त्यांच्याकडून गायडन्स घ्या. कारण ते ग्रस्त धर्मातून त्यांना सगळं माहीत आहे भक्तीतलं आणि भौतिक जीवनातलं. तर ते हळूहळू आपल्याला ते गायडन्स करू शकतील. हे आपण समजून घेतलं पाहिजे. पुढे याच्यामध्ये चांगल्या गोष्टी काही येतात की क्षमा करा, विसरून जा. चांगला संसारातला सुखी मार्ग काय, कोणाला क्षमा करा आणि माफी मागून घ्या. हमने किसी से माफी मांग ली और हमने किसी को क्षमा कर दिया. म्हणजे इथं काय करा, क्षमा करा, विसरून जा आणि पुढे चालत राहा. आणि 2 गोष्टी विसरून जा नेहमी जीवनातून. कोणत्या 2 गोष्टी, म्हणजे दुसऱ्याने आपल्यासोबत केलेल्या वाईट गोष्टीचा सोडून द्या. असं नका ठेवू, 10 वर्षापूर्वी मला ही अशी बोलली होतं, 10 वर्ष तो मला असा बोलला होता. ते पोटात नाही का ते असतात ना आपल्या काही, आणि काही जणांच्या डोक्यातले राहत आहे,
चांगल्या गोष्टी सगळ्या केलेल्या विसरून जातात, पण ती वाट बघत असते हे कधी चूक करेन आणि मी कधी माझी भडास काढेल. आणि ते आपल्या पारिवारिक जीवनामध्ये भाऊबंद तर लय डेंजर असतं. विशेष करून ननंदा किंवा भाऊजय किंवा हे असतात असे काही रिलेशन खवचट असतात ना, त्या रिलेशनमध्ये खूप कठीण जातं. तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की आपल्यासोबत कोणी गोष्टी वाईट करा. आणि का बरं वाईट करा? वाईट गोष्टी सोडून द्यायच्या. कारण त्याचं कर्म, जसं तुम्ही कोणी तुमच्याकडे पार्सल घेऊन आलं आणि तुम्ही पार्सल नाही घेतलं तर ते काय होईल? ज्यानं पाठवलं त्याच्याकडे जाईल ना. पण तुम्ही ते पार्सल घेतलं तर ते पार्सल काय होईल? तुमच्याकडेच राहील. तसंच कोणी वाईट गोष्टी केल्या आणि तुम्ही त्या घेतल्या, सोडून दिल्या, तर प्रकृती कर्म काय करेन? जसा तसं रिपीट त्याच्या जीवनात जातं. म्हणजे वेळ लागत नाही. मी कितीतरी लोक पाहिले, जे चांगलं केलं चांगलंच येत आहे आणि वाईट केलं वाईट येत आहे, आणि ते भगवंत बरोबर त्याला सांभाळून घेतात बरं. म्हणून जरी तुम्हाला वाईट वाटलं, वाईट दिसत असेल, सोडून द्या. त्याचं कर्म त्यासोबत जा, पण त्याला चांगला व्यवहार करा. त्याच्या प्रॉब्लेमवर अटॅक करू नका, आपलं व्यक्तीवर अटॅक करू नका, त्याच्या प्रॉब्लेमवर अटॅक करा. तर पहिली गोष्ट दुसऱ्याने आपल्यासोबत केलेल्या वाईट गोष्टी विसरून जा. दुसरी गोष्ट, आपण दुसऱ्यासोबत बाबतीत केलेल्या चांगल्या गोष्टी विसरून जा. आपण काय म्हणतो, अरे याला मी एवढं चांगल्या गोष्टी केल्या आणि मला काहीच रिटर्न नाही दिलं, तर म्हणजे काय होत आहे? माणूस दुःख. जसं माताजी लोकांमध्ये असतं ना, मी हिला 1000 रुपयाची साडी दिली आणि हिनं मला 500चे कपडा फडकत नेसवलं. तर तसं नाही. तर चांगल्या गोष्टी केल्या ना त्या सोडून द्या आणि वाईट गेलेल्या गोष्टी विसरून जा. मग काय करा? 2 गोष्टी विसरू नका तुमच्या जीवनात. कोणत्या? 2 गोष्टी अजिबात विसरायच्या नाही. ते म्हणतात, दुसऱ्यानं आपल्यासोबत केलेल्या चांगल्या गोष्टी लक्षात ठेवा. की अरे याने माझ्यावर चांगले उपकार केले, मला टायमावर मदत केली, म्हणजे टायमावर नाही का मला हॉस्पिटलमध्ये टिफिन आणून दिला, ही गोष्ट लक्षात राहू द्या. माझ्याकडे एक परिवार आहे, त्यांना भक्तीचा अजिबात इंटरेस्ट नाही, पण ते आज बी एवढ्या वर्ष इस्कॉनमध्ये काय येतात की अरे आम्हाला हॉस्पिटलमध्ये जेव्हा गरज होती आमच्यासोबत कोण नव्हतं, टिफिन पुरवून दिला. मग त्या गोष्टीमुळं जे आमच्या नातेवाईकांनी नाही केलं ते ह्या भक्तांनी केलं, म्हणून मंदिरात ते माळा अजिबात करत नाहीत बरं. पण तरी आज मंदिरात नाही का जन्माष्टमीला फोन केला की डोनेशन भेटून जात आहे, प्रभूजी काळजी करू नका, चेक पाठवून देते. म्हणजे आपल्या खिचडीचा प्रभाव किती अजून 15-20 वर्षापासून चालू आहे. तर चांगल्या गोष्टी आहेत ना आपल्यासोबत कोणी केल्या, कोणी आपल्याला टिफिन दिला, प्रसाद दिला, आपल्याला चांगलं बोललं, आपल्या जीवनात असे काही प्रसंग आले त्यावेळेस आपल्याला मदतीला आला, समाधान, तर त्यावेळेस त्या गोष्टी लक्षात ठेवा. आपण काय होतंय, चांगल्या गोष्टी विसरून जातो आणि वाईट गोष्ट, अरे तो मला असं बोलला, मला असं बोललं नाही. तर हे. आणि दुसरं, ह्या गोष्टी विसरू नका. आपण दुसऱ्यासोबत बाबतीत केलेल्या वाईट गोष्टी विसरू नका. अरे मी याच्यासोबत वाईट वागलो आणि आता याच्यापुढे वाईट वागता कामा नये, मी याच्यासोबत काय वागेल? चांगला वागेल. जेव्हा अशा भावनेनं आपण राहू तेव्हा निश्चित हेच ग्रस्त जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सॉल्व्ह होतील, चुका दुरुस्त होतील, आणि सगळ्यात चांगलं गोष्ट याच्यामधले काही गोष्टी दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे. आणि जेव्हा आपण दुर्लक्ष करू तर निश्चित हे ग्रस्त संसार आहे ना तो अतिशय आनंदाचा, सुखी समाधानाचा, आणि याच्यातून तुम्हाला भगवत प्राप्तीचा मार्ग भेटतो. आणि हे भक्तीला पोषक आहे. ह्या चांगल्या गोष्टी राहिल्या तुमच्या, परिवार सुखी समाधान राहिला, तर तुमचं भक्ती करायला, तुम्हाला जप करायला मन लागेल, श्रीमद भागवत वाचायला मन लागेल, सत्संगाला येऊशी वाटेल. आता तुम्ही घरात भांडण करून आले, तुमचं सत्संगात मन लागेल का? तुम्ही असं शांत ध्यानपूर्वक प्रवचन ऐकताल का? नाही ऐकणार ना. तर घरी गेल्यानंतर मी या बाबतीत एक गोष्ट ध्यानात ठेवा की घरातले प्रॉब्लेम घरातच ठेवायचे, ऑफिसचे प्रॉब्लेम ऑफिसमध्ये ठेवायचे, जिथं प्रॉब्लेम तिथं ठेवायचे, कुठं ते सोबत नाही वजं घेऊन चालायचं. तर आणि म्हणून भागवत वाचण्यासाठी, सत्संग अटेंड करण्यासाठी, जप करण्यासाठी ह्या पोषक वातावरण आहे, आणि ते पोषक वातावरण प्रत्येक भक्तांना सांभाळलं पाहिजे. आणि यासाठी उपदेशामृतमध्ये एक श्लोक सांगितलेलं आहे, ददाती प्रणगृणाती गोह्यमाकेती प्रोच्यते भोंगते भोजायचैव षड्वीर भक्ती प्रसिद्धिती. एक चांगले भक्त होण्यासाठी ददाती प्रणगृणाती, तुम्ही कोणाला तरी द्या, त्याच्याकडून काहीतरी घ्या.
ददाते प्रणग्र गुह्यम आखेती पृच्छती. गुह्य गोष्टी त्यांच्याकडून ऐकून घ्या आणि गुह्य गोष्टी त्यांना सांगा, मनातल्या गोष्टी ज्याच्यावर विश्वास आहे. नाही तर तुम्ही अशा लोकांना सांगता ना, चार चौघामध्ये पब्लिकमध्ये जाऊन नाही का तुमचा ढिंडोरा नको पिटायला. तर मॅच्युअर पर्सनला त्याला सांगा, जो तो प्रामाणिकपणे गायडन्स करेन अशाच गोष्टीजवळ बोललं पाहिजे, नाही तर डेंजर राहतं हे लोक. आणि शेवटची काय झाले, ददाते प्रण ग्रंथ गुह्यम आखेती पुरुष. शेवटची काय लाईन दिली, भक्ती प्रसिद्धी भोंगते भजेच्या षडवीर भक्ती प्रसिद्धी. की तुम्ही जेव्हा भक्तीची वाढ होती, आणि हे भक्तीचं तत्व आहे, पती पत्नी असो का संबंधामध्ये असो. आता मी पती पत्नीचंच बोलत नाही, ते हे संबंध, हे जे प्रिन्सिपल आहेत ना, तुम्ही जिथे जिथे राहतात, आई वडिलांच्या बाजूला असो, सासू सासऱ्याच्या बाजूला असो, किंवा आणखी नातेवाईकांच्या बाजूला असो, हे सगळीकडे तत्व लागू होतात. आणि हे तत्व तुम्ही पालन करा आणि आपलं जीवन सुखी समाधानी आनंद करा, हीच तुम्हाला सगळ्याला विनंती आहे. आणि कृष्ण भक्तीमध्ये लागण्यासाठी भगवान कृष्ण पण चेष्टा करायचे. म्हणजे भगवान कृष्णाचे 16,108 राण्याचं भांडण केल्याचं वर्णन नाही, पण 2 राण्याचं वर्णन येतं पहा. रुक्मिणीची चेष्टा करताना भगवंतांना, आणि सत्यभामा सगळ्यात नाही का डेंजर बायको होती भगवंताची. भगवंत घाबरायचे बरं. आणि म्हणून जेव्हा नरकासुराचा वध करायचा तर भगवंत सत्यभामाला घेऊन गेले. म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत, पण ते ग्रस्त आश्रममध्ये काय शिकवतात बाबा, मला राहावं लागतंय. जसं एक सरदारजी होते, ते ऑफिसमध्ये असा रुबाब बघायचे, असा रुबाब ना, त्याला सगळे घाबरायचे. आणि मग एक दिवस त्याने ते ऑफिसमधले काही लोकांना घरी जेवायला बोलवलं. पाहिलं की सरदारजी एवढे शांत, काय खाल्लं पिल्लं झालं. सरदारजी म्हणजे त्याचं नाव सरदारजी होतं. बोले यार ऑफिस में तो इतना रुबाब से रहता है, घर पे आने के बाद इतना तू एकदम शांत कैसा रहता है. बोले क्या है, मैं ऑफिस में शेर हो जाता हूँ, लेकिन वही शेर घर में आ जाना, जब दुर्गा सवार हो जाती है ना, तो मुझे शांत रहना पड़ता है. काय, शेर पे दुर्गा सवार हो जाती है तो मुझे क्या करना है, शांत रहना पड़ता है. तसं घरात कोणाच्या दुर्गा असेल, कोणी लक्ष्मी असेल, कोणी सरस्वती असेल. सरस्वती असतातच लक्ष्मी माताजी लोक. सरस्वती कसे आहेत, काही ना काही. लक्ष्मी म्हणजे पैसे सांभाळून ठेवायचं काम करतात, आणि दुर्गा भांडण झालं की मग दुर्गा रूप बी घेतात. हां, बिचारे नारायण आहेत, पुरुषाला नारायण म्हटलं जात आहे. नारायणाचे 2 तत्व आहेत, आश्रय म्हणजे आश्रय देणं, पत्नीला आश्रय देणं. बघा विष्णू काय करतात, आश्रय देतात. पुरुषाला नारायण आश्रय म्हणतात, आश्रय म्हणतात. आणि दुसरं सांगतात की पोषण तत्व म्हणतात. ते नेहमी पोषण करतात, त्याच्या शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि जे सामाजिक पोषण करण्याचं काम पुरुषाचं आहे. तर हे दोन्ही तत्व, लक्ष्मी तत्व स्त्रियाकडे आहे, धनसंपत्ती, अन्नपूर्ण, सरस्वती हे तत्व तुमच्याकडे आहे. आणि नारायण तत्व काय, आश्रय देणं पत्नीला, आणि त्या पत्नीचं काय करणं, पोषण करणं. तिची जी गरज आहे, तिला जे पाहिजे, ते शारीरिक असो, मानसिक असो, आर्थिक असो, पारिवारिक असो, ते सुख समाधान जेव्हा देतो, तो संसार अतिशय आनंदाचा होतो, आणि ह्या संसारातून भगवत प्राप्ती होते. हे तत्व दिलेले. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम. म्हणून हे काटेकोर पालन करा, हीच विनंती. हरे कृष्ण.